बीड या जिल्ह्याचं नाव जरी ऐकलं तरी सध्याच्या परिस्थितीत आपल्या डोळ्यासमोर कोण येतं? मुंडे घराण्याचा बालेकिल्ला म्हणजे बीड. बीड म्हणजेच धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे म्हणजेच बीड असं समीकरण राजकारणात दिसून येतं. मात्र स्वतःच्याच बालेकिल्ल्यात धनंजय मुंडे यांच्या उमेदवाराला धूळ चारली आहे एका फरशी फोडणाऱ्या कामगारानं. नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी परळी नगर परिषदेमध्ये एका उमेदवाराला आपल्या पक्षातून तिकीट दिलं. त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी स्वतः धनंजय मुंडे यांनी त्या ठिकाणी जाऊन सभा घेतली. मात्र एवढे प्रयत्न करून देखील एका मिस्त्रीच्या हाताखाली फरशी फोडण्याचं काम करणाऱ्या कामगारानं धनंजय मुंडे यांच्या उमेदवाराचा पराभव केलाय. ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरंच घडलंय. परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून काँग्रेसचे उमेदवार फारुख सय्यद उर्फ बब्बू यांनी महायुतीच्या तगड्या उमेदवाराचा पराभव करत इतिहास घडवलाय. मग हा बब्बू नेमका कोण आहे? त्यांनी काय स्ट्रॅटेजी आखत आपला प्रचार केला आणि महायुतीच्या उमेदवाराला कसं चारी मुंड्याचित केलं, हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी आहे. मंडळी, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलं आणि या वाल्मिक कराड प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्यावर सतत टीका सुरू होती. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाचा परिणाम नगर परिषद निवडणुकांवर होईल असं म्हटलं जात होतं. त्याचबरोबर निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील परळीमध्ये तब्बल 8 दिवस तळ ठोकत प्रचार सभा घेत वातावरण ढवळून टाकलं होतं. त्यामुळे आता बीडमध्ये आणि विशेष करून परळीमध्ये धनंजय मुंडे यांना गड राखता येणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र काही दिवसांपूर्वीच राज्यभरातील 287 नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकींचे निकाल लागले आणि या निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक ठिकाणी आपली सत्ता काबीज केली आहे, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांना विजय मिळवलाय. पण संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्यात आणि एकूणच परळीमध्ये देखील धनंजय मुंडे यांनी आपला गड राखल्याचं पाहायला मिळालं. मंडळी, या निवडणुकीत अनेक मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यासाठी देखील ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. धनंजय मुंडे यांनी आपला परळीचा गड तर राखलाय, पण या परळीच्या नगरसेवक पदावर नुकतेच बसलेले बब्बू यांची सगळीकडे चर्चा रंगली आहे. तर त्याचं झालं असं की परळी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून महायुतीनं अजित पवार गटाकडून आपला उमेदवार दिला. मात्र या जागेवर काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याचं धाडस करायला कुणीच तयार नव्हतं. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद हनीफ आणि कार्यकर्ते बदरभाई यांनी त्यांच्या एका जवळच्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी सोपवली. हा कार्यकर्ता म्हणजे सध्या चर्चेत असलेला बब्बू. काँग्रेसनं त्याच्या प्रामाणिकपणावर विश्वास दाखवला आणि त्याला या ठिकाणून तिकीट दिलं. आता बब्बू नेमका कोण आहे? तर बब्बू हा व्यवसायानं मिस्त्रीच्या हाताखाली काम करणारा एक तरुण आहे. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या खांद्यावर असताना हा बब्बू निवडणुकीच्या रिंगणात उतरला. विरोधकांकडे प्रचारासाठी गाड्यांचा ताफा आणि पैशाचं बळ होतं. मात्र बब्बू पायी चालत मतदारांच्या दारोदारी जात होता. मी तुमच्यातलाच एक आहे, माझ्यावरती विश्वास ठेवा, ही त्याची एक साधी विनंती बरकतनगर, खुदबेनगर आणि जमजम कॉलनीमधील बऱ्याच मतदारांच्या काळजाला भिडली. एकीकडे बब्बू आणि त्याच्या घरचे आणि सोबतच त्याचे नातेवाईक दारोदारी जाऊन अगदी साध्या पद्धतीने मताची मागणी करत होते, तर दुसरीकडे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी स्वतः धनंजय मुंडे रिंगणात उतरले होते. यासाठी त्यांनी तिथं सभा देखील घेतली होती. मात्र या पठ्ठ्यानं त्यांनाही फेल करत बाजी मारली. निवडणुकीचा निकाल लागला आणि सगळेजण थक्क झाले. 21 डिसेंबरला लागलेल्या या निकालात बब्बू यांना 1216 मतं मिळाली, तर महायुतीच्या उमेदवाराला 1144 मतांवरती समाधान मानावं लागलं आणि अशा प्रकारे 72 मताच्या फरकानं परळीत एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. ना पैसा ना गाड्या, फक्त विश्वासाच्या जोरावर फारुख उर्फ बब्बू यांना या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळला. विशेष म्हणजे काँग्रेसने एकूण 16 उमेदवार रिंगणात उतरवले होते, मात्र यातल्या फक्त बब्बूचाच विजय झालाय. त्यामुळे सगळीकडे त्याच्या विजयाची चर्चा देखील झाली आहे. विजयानंतर उत्तर देताना लिहिता वाचता येत नाही ही वस्तुस्थिती देखील त्यांनी लपवली नाही. जनतेची भाषा मला कळते असं त्याचं म्हणणं आहे. माझ्याकडे मोठी पदवी नाही, पण माझ्या प्रभागातील जनतेच्या डोळ्यातलं पाणी वाचण्याची ताकद माझ्याकडे आहे. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी रक्ताचं पाणी करीन, अशी ग्वाही त्यानं दिली आहे. त्याच्या या विजयानं हे सिद्ध केलंय की राजकारणात टिकण्यासाठी फक्त पैसाच नाही, तर माणुसकीची कमाई देखील महत्त्वाची असते. मंडळी, बब्बूच्या या विजयाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.